मॉर्निंग गाईज, मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज आमच्या सकाळची सुरुवात समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकून झालेली आहे. आत्ता वाजलेले आहे सकाळचे 6:45 आणि मस्त छान अशा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतोय. तसंच आजूबाजूला असलेली नारळाची आणि केळीची बाग सुद्धा मस्त वाऱ्याच्या याच्यावर आहे ना डोलतीये आणि त्याचा सुद्धा पाण्याचा असा आवाज येतोय. आजूबाजूला असलेले चिमणी पाखरं यांचा सुद्धा आम्हाला छान सुमधुर असा आवाज येतोय. आणि तुम्हाला सुद्धा हे जर अनुभवायचं असेल ना तर सकाळी पहाटेला उठणं हे खूप गरजेचं आहे बरं का. सुट्टी एन्जॉय करायची म्हणून आपण तर काय मोबाईल मध्ये अलार्म वगैरे लावत नाही. जेव्हा जाग येईल तेव्हा निवांत उठून जायचं असंच आमचं सुद्धा होतं. पण सकाळी 6 वाजताच आम्हाला सगळ्यांना जाग आली. फक्त विनय झोपेत होता पण म्हटलं त्याला एकट्याला रूमवर कसं सोडून जायचं म्हणून त्याला झोपेतच आम्ही घेऊन चाललोय आता लाडघर बीचवर. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी तुम्हाला बीच व्ह्यू दाखवणार आहे सकाळचा. आणि हे बघा, आम्ही इथे बॅक साईडलाच राहतो, म्हणजे इथेच रूम केला आहे आम्ही. आणि इथं माझ्या मागे लगेच बीच लागतोय. इथे मी बघितलं म्हणजे ना मध्ये असा रस्ता आहे. रस्त्याच्या अलीकडे आपल्याला राहण्याची सुविधा मिळते आणि ना रस्त्याच्या पलीकडे आपल्याला समुद्र दिसतो. आणि समोरच बघा आता तुम्हाला दिसणार आहे बीच. बघा इथे सकाळी सकाळीच लोक खेळायला आलेत. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढ्या सकाळी कोणी येईल म्हणून. पण बघा इथे फोटोशूट पण चालू आहे मस्त छान मॉर्निंगचा. बीचवर येण्याआधी मनामध्ये हेच चाललेलं की कोणी आलं असेल की नाही, कारण की एवढी सकाळ आहे आणि आम्हाला कसलाही आवाज येत नव्हता. एकाही व्यक्तीचा वगैरे कोणाचाच आवाज येत नव्हता. पण इथे बीचवर पोहोचल्यावर बघा ना लोक मस्त छान मॉर्निंग वॉक करण्यासाठी सुद्धा आलेले. कुठे फोटोशूट चालू आहे आणि कुठे तर बघा ना मस्त मुलांचा असा ग्रुप आहे आणि ते मस्त छान समुद्रामध्ये खेळत आहेत. आणि आत्ता समुद्राचं पाणी किती थंड असणार आहे ना याचा विचार तुम्ही करू शकता, कारण सकाळचे फक्त 7 वाजलेले आहेत. बघा माझ्या मागे समुद्र. या खेळणाऱ्या मुलांना बघून येणार रिदिशाला सुद्धा असं वाटलं की समुद्रामध्ये जाऊन खेळावं म्हणून. पण तिच्याकडे लक्ष कोण देणार म्हणून मग मी तिला म्हटलं तू थांब थोडा वेळ, थोडंसं पाणी गरम होऊ दे, नंतर मग तू समुद्रामध्ये जाऊन खेळ म्हणून. तुझं स्वेटर दे विनायला. तू तर म्हटली समुद्रात जाते. इथे जर आपल्याला समुद्राचं वर्णन करायचं असेल तर हिरवं निळं असं समुद्राचं पाणी आहे आणि समुद्राच्या पांढऱ्या लाटा ह्या किनाऱ्यापर्यंत एकदम शांतपणे येऊन पोहोचतात. बीचवरच्या रेतीचा कलर आपल्याला काळा आणि पांढरा दिसतोय, जास्त करून काळा कलर आहे. आणि इथे ना बीच इतकं स्वच्छ होता ना की बीच मधली जी रेती आहे त्याच्यावर आपल्याला शंख शिंपले सुद्धा दिसतात. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पहाटेची थंड हवा मनाला स्पर्श करून जाते. सकाळी 7 वाजेच्या सुमारास जेव्हा आम्ही बीचवर आलो ना तेव्हा आम्हाला समुद्राच्या पाण्याचा कलर हा काळसर आणि निळसर दिसत होता. पण आता तुम्ही बघू शकता की समुद्राच्या पाण्याचा कलर हा केशरी होतोय. ते का? कारण की आता सूर्योदय झालेला आहे. तर हा आहे लाडघर बीच, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी येतो. आणि हा जो लाडघर बीच आहे तो महाराष्ट्राच्या पश्चिमेला असल्यामुळे सूर्यास्त हा आपल्याला समुद्रामध्ये झालेला दिसतो, पण सूर्योदय हा आपल्याला समुद्राच्या ऑपोजिट साईडला दिसतो. बघा इथून सूर्य उगवायला सुरुवात झालेली आता. सकाळी लवकर आल्यामुळे विनय तर झोपेतच होता. पण आता इथे ना सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की प्रकाश सुद्धा वाढलेला आहे. समुद्राचा पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आणि रिदिशा आणि विनयला आहे ना समुद्रामध्ये खेळायची खूप इच्छा होत होती. म्हटलं चला आता आपण आहे ना समुद्रामध्ये एन्जॉय करूया म्हणून. जेव्हा आपण
आपल्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवारांसोबत विकेंड ट्रिप प्लॅन करतो किंवा मग सुट्टीच्या दिवसामध्ये ट्रिप प्लॅन करतो, तेव्हा त्याचा उद्देश हेच असतो की आपण आहे ना एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे म्हणून, आणि त्यानंतर खूप एन्जॉय करता आला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं ना, कोकणामध्ये हे जे 3 बीच आहेत म्हणजे कर्दे बीच, मुरुड बीच आणि हा लाडघर बीच, हे सगळ्यात सेफेस्ट बीच आहे. त्यानंतर इथे गर्दी सुद्धा कमी, इथे आपल्याला राहण्याची आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय मिळते. अजून काय पाहिजे? म्हणून मला असं वाटतं ना, कोकण हे बेस्ट आहे बाबा फिरण्यासाठी. आता इथे वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि तुम्ही बघू शकता की ऊन वाढलेलं आहे आणि आजूबाजूला लख्खचा प्रकाश पडलेला आहे. सकाळी जेव्हा आपण व्हिडिओ शूट केला ना, तेव्हा आहे ना काहीच प्रकाश नव्हता, त्यामुळे थोडासा अंधार वाटत होता, पण ती पण एक वेगळीच मजा होती. म्हणजे हवेमधली जी शीतलता आहे ना, ती अंगाला स्पर्श करत होती आणि मऊ अशी माती सुद्धा पायाला लागत होती. तो सुद्धा एक वेगळाच अनुभव होता. आम्ही चौघे तर सकाळी 7 वाजेपासूनच बीचवर आहोत. मी फक्त थोड्या वेळासाठी जाऊन चेंज करून आलेली आहे आणि इथे बघा मस्त सानिका सुद्धा आलेली आहे, कारण की लहान मुलांना जेवढा बीचचा आनंद घेता येतो ना, मला नाही वाटत की मोठ्या मुलांमध्ये तेवढा असतो म्हणून. कारण की काय, जेव्हा आपण मोठे होतो ना, आपल्याला भीती असते की आपले कपडे खराब होतील किंवा काय होईल म्हणून, पण लहान मुलांना तसं नसतं. त्यांना आहे ना मातीमध्ये किल्ला बनवायचा असतो, त्यानंतर शंख शिंपले गोळा करायचे असतात आणि इथे बघा ना मस्त छान अशा उड्या पण मारता येते. आमच्या ग्रुपमध्ये तर ना सगळ्यात जास्त एन्जॉय तर ह्या तिघांनीच केलेला आहे बरं का. आता इथे बघा हळूहळू गर्दी वाढत चालली आहे लोकांची आणि मला समोर आहे ना वॉटर स्पोर्ट दिसत आहे. आता आपण तिथे जाऊया आणि बघूया की तिथे कोणते कोणते स्पोर्ट्स आहेत ते. तिकडे बघा ड्रॅगन राईड चालली आहे. मला आहे ना इथे खूप सारे वॉटर स्पोर्ट दिसत आहेत. म्हणजे आहे ना लाडघरणा, म्हणजे कर्दे बीच पेक्षा आहे ना लाडघरणा आपल्याला वॉटर स्पोर्ट बघायला मिळत आहेत. तिकडे आपल्याला बघा ड्रॅगन राईड आणि जवळजवळ 1 किलोमीटर दूर आहे समुद्राची. म्हणजे या बीच पासून 1 किलोमीटर दूर तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तिथे राईड केली जाते. आणि तिथे बघा ही पण एक राईड आहे इथे. चला पुढे जाऊन बघूया अजून कोणती कोणती राईड आहे. इथे बघा मला ऑक्टोपस राईड सुद्धा दिसते. ऑक्टोपस राईड म्हणजे वेगवेगळ्या शेप मधल्या बलून आहे तिथे आणि तिथे मग आपण ती राईड घेऊ शकतो. आणि ऑक्टोपस राईड मध्ये आय थिंक आपण असं गोल गोल पण फिरू शकतो. आणि इथे समोर आपल्याला बघा बनाना राईड दिसतीये. थ्रिलिंग आहे, मस्त वाटतंय मला. ती बघा तिकडे एक ड्रॅगन राईड आपल्याला दिसतीये. म्हणजे काइंड ऑफ बनाना राईडच आहे, फक्त तिला ड्रॅगनचा शेप आहे. हे बघा बोट कशी पाण्यामध्ये सोडल्या जाते. ओ ती बघा ती ड्रॅगन राईड इकडे आली आता. म्हणजे त्यांनी सगळ्यांना फिरवलं आता आणि आता त्याच्या जागेवर ती गेली आहे. हे बघा समोर काउंटर आहे. आय थिंक मी इकडे तिकडे बघत होती, पण इथे पेमेंट करावं लागतं. विचारूया आपण. जॅकेट घेऊ का? कसे हो राईडचे? हा मी बघते. काय झालं तुमचं? जायचंय? विचार करतो दादा 2 मिनिट. चालेल. काय झालं आपलं? थांबणार करतो. 300 पर राईड आहे जास्त करून. फक्त जी फ्लाइंग जेट काय म्हणतात त्याला त्याला 400 पर हेड आहे. आणि पॅकेज सुद्धा आहे. म्हणजे जर 6 पर्सन असेल तर 1500 रुपये किंवा 1800 रुपये, जसं तुम्ही पॅकेज घेणार त्यानुसार. म्हणजे जी पण राईड असणार आहे त्यावर ते डिपेंड असणार आहे. इथे येऊन राईड एन्जॉय करणं म्हणजे खरंच खूप भारी. म्हणजे याआधी आम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे इथे येऊन आम्ही राईड केली नाहीये, पण दिवे आगार बीचला जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा बनाना राईड मी ट्राय केली होती. तो एक्सपिरियन्स इतका थ्रिलर होता ना. म्हणजे जेव्हा
समुद्राच्या लाटा खालीवर होतं ना, त्यानुसार मग ती राईड खालीवर अप डाऊन होत असते आणि पाठीला एवढे झटके लागतात. मग ह्यावेळेस मी काय ना राईड एन्जॉय केली नाही, कारण की विनय पण लहान आहे आणि मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं. आम्ही तर राईड काही घेतली नाही, पण जे पण राईड घेत होते ना ते बघून आम्हाला पण खूप मजा येत होती बरं का. आम्ही समुद्राचा पूर्ण मॉर्निंग व्ह्यू एन्जॉय केला आणि आता नाश्ता करण्यासाठी आता पुन्हा चाललोय रूमकडे. विनयची तर खूप मज्जा झाली आज, आहे ना विनय? आता सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आता इथे आम्ही खाली नाश्ता करायला चाललोय. त्यांना ऑर्डर देऊन ठेवली होती 5 पोहे आणि चहाची. चला तर बघूया आता कसं भेटतं. जेव्हा आम्ही रूमकडे जात होतो ना तेव्हाच आम्ही यांना सांगितलं होतं की आमच्यासाठी 5 पोहे रेडी करा म्हणून. आणि जेव्हा आम्ही फ्रेश होऊन खाली आलो तेव्हा 15-20 मिनिटात त्यांनी आमची ऑर्डर दिली सुद्धा. पोह्यांसोबतच आम्ही चहाची ऑर्डर देखील दिलेली होती, पण ती काय आलेली नाहीये. कालपासून असाच गोंधळ चालू आहे. म्हणजे आम्हाला तर काल जेवणासाठी 2 तास वेट करावा लागलेला आहे आणि आज सकाळी पोहे त्यांनी आणून दिले, पण चहासाठी आम्हाला इथे तुम्हाला सांगते अर्धा ते पाऊण तास आम्ही वेट करतोय, तरी सुद्धा चहा यांनी काय आणून दिला नाही. बघा, जेव्हा पोह्यांची ऑर्डर दिली होती तेव्हाच आम्ही चहाची सुद्धा ऑर्डर दिली, पण अजून सुद्धा चहा आलेला नाही. अर्ध्या तासापासून आम्ही वेट करतोय. वीकेंड असल्यामुळे हॉटेल पूर्ण फुल होतं आणि ना किचनमध्ये काम करणारे लोक कमी होते, त्यामुळे असा सगळा गोंधळ होत होता. म्हणजे ज्याची पण ऑर्डर असेल ना ती कोणालाच वेळेवर भेटत नव्हती. त्यातल्या त्यात सकाळी पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होता इथे आणि लाईट सुद्धा ये जा करत होती, त्यामुळे सगळाच गोंधळ उडालेला. बघा, आता आम्ही चेकआउट करतोय. तर असे व्यवस्थित घड्या वगैरे, वॉशरूम, सारखं पाणी जात होतं. इथे पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही लाडघर बीचवर काल सुद्धा गेलो होतो. काल आम्ही 3 वाजता इथे पोहोचलेलो होतो, त्यामुळे 4-5 वाजेच्या सुमारास आम्ही बीचवर गेलो आणि तिथे खूप सारी मस्ती केली. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा. आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत मुरुड बीचवर. त्याचा देखील व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.